चला तर आज मी वेगळ्या पद्धतीने थालीपीठ करणार आहे। त्यासाठी मी 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेत, ओवा टाकलाय, बेसन मी बनवून घेतले। बेसन आपण जसं नॉर्मल बनवतो तसंच करायचंय आणि त्याच्यामध्ये जेवढे ज्वारीचं पीठ मावेल म्हणजे जेणेकरून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय तेवढं टाकूयात आपण। त्याच्यात लाल तिखट टाकले, मी 1 चमचा जिरे टाकून घेतलेत आणि व्यवस्थित पीठ मळून घेतले। पॅन मध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये एक पिठाचा गोळा आपण व्यवस्थित धपाटे करतो तसं थापून घ्यायचा आहे आणि त्याला 4-5 छिद्र करायचे आहेत। पॅन मध्ये टाकून 4-5 चमचे आपण तेल टाकूया, म्हणजे ते कसं खरपूस भाजले जाईल आणि 10 मिनिट आपण झाकण ठेवून त्याला चांगलं भाजून घेऊयात। दोन्ही साइडनी व्यवस्थित भाजून घ्यायचंय, असं खरपूस तयार होतं। खरपूस चवीला छान लागते। तयार आहे आपलं थालीपीठ। तुम्ही खाल्ले का मला नक्की सांगा।